लोकसभेमध्ये 131व घटना दुरुस्ती विधेयक त्या ठिकाणी मोदी सरकारच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे. ज्यांना भारतीय राज्यघटनाच बदलायची आहे अशी चर्चा ज्यांनी केली ती आता 131वी घटना दुरुस्ती करू पाहतायत. 540 पक्षीय बलाबल असणाऱ्या खासदारांच्या संख्येमध्ये 292 भाजपकडे आहेत, तर 233 विरोधी पक्षाकडे अर्थात एनडीए कडे आहेत, इंडिया आघाडीकडे, आणि 15 खासदार हे तटस्थ आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 268 नुसार लोकसभा असो किंवा राज्यसभा असो तुम्हाला 2/3 बहुमतानं ते विधेयक पास करावं लागेल किंवा या विधेयकाला मंजुरी घ्यावी लागेल. एकूण खासदारांच्या 360 या आकड्याला मोदींना जुळवाजुळव करून त्या ठिकाणी या विधेयकाला मंजुरी घ्यावी लागेल. परंतु ज्यांच्याकडून संविधान बदलाच्या मधल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात चर्चा झाल्या ते या घटना दुरुस्तीतून या देशाच्या विकासासाठी किंवा लोकांच्या हितासाठी काय साध्य करणार आहेत हा संशोधनाचा विषय. पण 360 आकडा गोळा करण्यासाठी प्रधानमंत्री आणि एनडीए सरकार कशा पद्धतीनं मतांची जुळवाजुळव करतंय, प्रयत्न करतंय की जसे महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला तसं इतर खासदार सुद्धा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून डिनर डिप्लोमसी करून पळवले जात आहेत का किंवा मतांसाठी सोबत घेतले जात आहेत का हा बघण्याचा विषय आहे. बघूया 131वी घटना दुरुस्तीसाठी सरकार काय काय करतं ते. धन्यवाद. जय शिवराय.